शेतकरी कर्जमाफी, शेतकरी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी बाबतीमध्ये काय शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित, काय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले? आपल्या सर्वांना माहिती आहे की आम्हा सामे शेवटी ह्या सरकारमधले अनेक मुलंही शेतकरी हे जे मंत्रिमंडळात काम करून असू द्या किंवा आमदार असू द्या, शेवटी आम्ही सगळेजण शेतकऱ्याची मुलं आहोत. शेवटी शेतकऱ्यांचं हित जपणं, शेतकऱ्यांना मदत करणं, शेतकऱ्याला सहकार्य करणं आणि शेतकरी कुठं निसर्गाच्या ह्याच्यावर लहरीपानामुळे किंवा काही अडचणीमुळे शेतकरी अडचण येते, या शेतकऱ्याला कुठेतरी निश्चित प्रकारे एक आधार दिला पाहिजे, या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, स्वर्गीय मी मुद्दाहून अजितदादांचं नाव का घेतो, दादा त्या मिटिंगला, दादा त्या ह्याला हजर होते आणि काही प्रतिनिधी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, काही शेतकरी नेते पण त्या मिटिंगला हजर होते की या शेतकरी कर्जमाफी बाबतीमध्ये एक चांगल्या प्रकारचा कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की प्रवीण परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीला सांगितलं, एक गाईडलाईन दिली, कमिटीला सांगितलं की साधारणतः आपण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आम्हाला या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी ही कशी दिली पाहिजे, त्यामध्ये निकष काय असलं पाहिजे की जेणेकरून माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा जास्त होईल, हे निकष साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांना आम्ही ही दिलेलं आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा अहवाल आल्यानंतर त्या बाबतीमध्ये चर्चा होऊन साधारणतः आपल्याला माहिती आहे की सोसायटीचं कुठलंही शेतकऱ्यांचं सोसायटीचं वर्ष 30 जून असतं. 30 जून पूर्वी या राज्यातील माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, परंतु माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही दिली जाईल हे मुख्यमंत्र्यांचं जे आश्वासन आहे निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना सांगतो. हे 30 जून पूर्वी हे पूर्ण निश्चित प्रकारे केलं जाईल.